तर कांतारा पिक्चर मध्ये जशी भूताकवाला एक प्रथा दाखवली तशीच एक प्रथा आपल्या महाराष्ट्रात पण आहे. देव दानव युद्ध, ज्याच्यात की देव युद्ध खेळतो आणि हजारोच्या संख्येने गडी पाडतात. ಕರುಮದ ಕಲ್ಲನು ಎಡವಿದ ಮನುಜನ ಬೆರಳಿನ ಗಾಯವು ಮಾಯದು. आणि हा युद्धाचा खेळ होतो कुठं तर आपल्या पुणे जिल्ह्यात कोळणी गावे आणि तिथं एक जागृत देवस्थान आहे भानोबा. तिथंच हे युद्ध होतं आणि हे युद्ध बघायला मी दरवर्षी जातो. पण ह्या वेळेचं शूट भारी होणार होतं कारण की आपल्याला भरपूर लोकांनी यावेळेस मदत केली होती. जागृत देवस्थान असल्यामुळे ना देवाच्या गाभाऱ्यातली एनर्जीच एकदम वेगळी होती. त्यात देवाचा हार आणि नारळ दिल्यामुळे तर भारी वाटतच होतं. पण तेवढ्यातच बाहेरून आवाजाला सुरुवात झाली कारण की बाहेर देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू झालं. ह्याच युद्धासाठी ना लांबून लांबून मांगराम शिबिर आपलं शस्त्र म्हणजेच काटे घेऊन येतात आणि देवासोबत युद्धात जशी नजर त्यांची देवावरती पडती तशी लगेच ते बिशुद्ध होत्यात आणि जमिनीवरती पडतात. मग त्यांना ना असं उचलून एका जागी जमा केलं जातं तर तो नजारा बघून अक्षरशः अंगावरती काटा येतो. पुढची माहिती पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा.